नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. सुरक्षा उपाययोजनांचा अभाव उघड, ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या घोडेगाव येथील जलजीवन पाणी योजनेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 31 मार्च रोजी दुपारी घडली. या घटनेत प्रथमेश सुभाष काळे वय वर्ष 17 याचा मृतदेह मिळाला असून शोएब आयुब शेख वय वर्ष 17 व जीवन रवींद्र आव्हाड वय वर्ष 16 या दोघांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 3 मित्र दुपारच्या सुमारास जलजीवन योजनेच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेहान अनवर शेख वय वर्ष 10 हा मुलगा काठावर होता. त्याला ही घटना लक्षात येताच त्याने तातडीने घरच्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून होते. तसेच स्थानिक पोहणारे युवक व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बेपत्ता मुलांचा शोध सुरू करण्यात आला होता. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुरू असलेल्या या तलावाच्या कामात ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्याचे समोर आले आहे. तलावाभोवती संरक्षण भिंत, सूचना फलक किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेनंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होत असून जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र घोडगाव प्रतिनिधी गणेश बेल्हेकर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.